चला तर मंडळी, आज आपण मटार कटलेट करणार आहोत। त्यासाठी आपण मटार घेतलेला आहे एक वाटी पोहे धुवून घेतलेले आहेत, आपण भिजत घातले होते। कोथिंबीर घेतलेली आहे बारीक, इथे तिखट वगैरे घेतलेला आहे, हळद वगैरे आपला जिरी मोहरी सर्व यात आहे। आणि 3 बटाटे घेतलेले आहेत उकडून। इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता 8 ते 10 पाकळ्या। तर आता आपण गॅस वर पॅन ठेवलेला आहे। सर्वप्रथम आपण तेल घालू, जास्त नाही घालायचं, थोडंच घालू। आपल्याला हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना त्या तोडून त्याचा कच्चेपणा दूर करायचा आहे, लसूण आणि हिरव्या मिरचीचा। हे छान परतून घ्यायचं आहे आपण, म्हणजे कसं बादणार नाही त्या, नाहीतर मग आपण असं जर मिक्सरला वाटून पेस्ट करून टाकली ना तर मग ती एवढी बादायची शक्यता असते, कच्चेपणा असतो ना हिरव्या मिरचीमध्ये। मग आधी ती आहे ना आपण थोडीशी परतून घेऊया। यातच आपण थोडं जिरं पण घालूया, अर्धा चमचा, आणि मटार पण घालूया आपण, आणि सर्व आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया। असं करून घेऊया आपण। तर इथे आपण लसूण, हिरवी मिरची, थोडा मटार चांगला परतून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करू, हे थंड करून मिक्सरला जाडसर ह्याची पेस्ट तयार करूया। तर इथे आपण मिक्सरला तुम्ही बघू शकता असं आपण वाटून घेतलेलं आहे, पल्स मोडवर चालू बंद करत असं करून घेतलेले आहे। आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊया। आता ह्यातच आपल्याला पोहे जे आपण भिजून ठेवलेले आहेत ते घालूया, 1 वाटी। बटाटे उकडून ठेवले होते ते पण आपल्याला असे हातानेच असे करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला ह्याचा गोळाच मळायचा आहे, चांगला मऊ, बघू शकता तुम्ही असं करून घेतलेलं आहे आपण। आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। ते इथे मी हळद घालतीये अर्धा चमचा, धना जिरा पावडर घालूया 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर घालूया 1 चमचा, इथे पावभाजी मसाला घालूया आपण अर्धा चमचा टेस्टसाठी, चाट मसाला घालूया अर्धा चमचा चटपटीत होण्यासाठी, मीठ घालूया चवीनुसार, इथे डाळवं घेतलेलं आहे मी। डाळवं मी असं कायम बरणीमध्ये बारीक करून ठेवते आणल्यावर, तर हे याचं मी 2 ते 3 चमचे घालते डाळव्याचे। तुम्ही बेसन पीठही घालू शकता, मी हे डाळव्याचंच पीठ घातलेलं आहे। अगदी मिक्सरला मी अगदी बारीक करून अशी पावडर कायम ठेवते। कोथिंबीर घालूया, भरपूर घालायची कोथिंबीर, आणि अर्धा लिंबू पिळूया वरतून। आता ह्याचा आपल्याला आहे ना घट्ट गोळा मळायचा, तो आता आपण मळून घेऊया। तर आपल्याला इथे पाण्याचा एक थेंबही वापर न करता असाच आपल्याला गोळा मळायचा आहे, कारण आपण बटाटे पण उकडून घेतलेला आहे, मटार सुद्धा आपण वाफवून घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून। त्याच्यातच आपल्याला हे मस्त असा गोळा मळायचा आहे, तुम्ही बघू शकता। पाण्याचा एक थेंबही वापर न करता आपण छान असा मळून घेऊया। तर हे असं आपण कटलेटचा गोळा मळून घेतलेला आहे। मटार,
बटाटे उकडलेले, पोहे वगैरे सगळे मसाले, कोथिंबीर वगैरे सगळी चटपटीत मसाले घातलेले आहे. आपण हे सगळं बॅटर मस्त चटपटीत केलेलं आहे, गोळा असा तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे हातावर. तुम्हाला जसा शेप द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता. मी अगदी असे गोलच करणार आहे छोटे. तुम्ही असे आयताकृती करू शकता, कसे तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता. आणि खूप असे जाड जाड नाही ठेवायचे, असे साधारण असेच, कारण कसं आतल्या साईडने पण ते चांगले झाले पाहिजे, त्याच्यामुळे असे साधारण. आणि आपण हे तीळ घेतलेले आहेत, या तिळामध्ये आपण त्यांना थोडंसं प्रेस करून घेणार आहे असं. आणि मग आपण शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता कसे झाले. आता आपण पलटी करून तुम्हाला दाखवते. बघा कसे झाले, सुंदर, अगदी झटकीपट होतात. सगळ्या साईडने अगदी छान क्रंची सोनेरी रंगावर करून घ्यायचे. असे मस्त सोनेरी रंगावर सर्व छान करून घ्यायचे, करपवायचे नाही, फक्त असे करून घेऊया. तर असे मस्त आपण करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. अगदी सुंदर झालेले आहेत कटलेट, तुम्ही जवळूनही बघू शकता. घरात सर्वांना आवडतील असे मस्त. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि फॉलो करा माझ्या रेसिपीज. कारण मी झटपट अशा होणाऱ्या अशा मस्त टेस्टी रेसिपी दाखवते. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.